नमस्कार मंडळी, मी अमित रासम, माध्यम वाईटी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर मंडळी, गेल्या वेळी माझ्या मामाच्या गावातील गांगो माऊलीच्या मंदिराचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच, ज्यामध्ये आपण शोभायात्रा काढली. त्यानंतर हवनाचा कार्यक्रम झाला. आज मी आलेलो आहे पुन्हा त्या ठिकाणी, कारण हा कार्यक्रम आहे 28, 29, 30 आणि 1 मेपर्यंत. तर असा हा सलग 4 दिवसाचा कार्यक्रम आहे. आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या परिसरात आणि या इथे सर्व भाविकांसाठी सकाळचा चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिरात आलेल्या सर्व भाविकांसाठी या इथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता दुपारची वेळ झालेली आहे आणि मंदिराच्या पटांगणात, मंदिराच्या मंडपात या इथे सर्व भाविक जमा आहेत. ते म्हणजे महाप्रसादासाठी. आणि ह्या महाप्रसादाच्या वेळी कोकणातील जुनी परंपरा पाहायला मिळते. ती म्हणजे पंक्तीला ज्यावेळी बसलं जातं त्यावेळी पंक्तीवेळी म्हणण्यात येणारे श्लोक. पूर्ववत चालत आलेली ही परंपरा आता कुठेतरी लुप्त होण्याच्या मार्गावर असताना आज ह्या मंदिराच्या कार्यक्रमानिमित्त का होईना पण ती पुन्हा एकदा मला अनुभवायला मिळाली. हर महादेव. हर महादेव. कृपया मंडपात भोजनालयाच्या मंडपात महाप्रसादाच्या कोणीही गर्दी करू नये. आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो की आम्ही जो शांतीयाना उभारला आहे काही आपल्याला विनंती करीत आहोत. सर्व भाविक महाप्रसादासाठी मंदिरातील परिसरात जमा आहेत. काही मंडपात बसलेले आहेत तर काही या डेरेदार वृक्षाखाली. आणि हा वृक्ष आहे हेळ्याचा. जेवढा गारवा या वृक्षाच्या सानिध्यात मिळतोय तेवढा गारवा या मंदिरातील सभा मंडपात देखील जाणवत नाहीये.
खरी किंमत ही उन्हाळ्याच्या दिवसातच झाडाची कळते. म्हणूनच कदाचित संत म्हणून गेलेले आहेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणीचरे. मंडळी, आता मी आलेलो आहे मंदिराच्या जवळ आणि ह्या ठिकाणी आहे महाराष्ट्राची लोककला, ज्या कलेने आजपर्यंत महाराष्ट्राचं समाज प्रबोधन केलं, अशी ही कला म्हणजे कीर्तन. आणि ते कीर्तन आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या कीर्तनाची छोटीशी अशी झलक. माझ्या या विनंतीला मान दिला, माझी विनंती मान्य केला तर माझं करुणी जन्मा येतो प्राणी, करुणी जन्मा येतो प्राण. देवा येऊनी हानी केली, जन्माचे ते मूळ पाहिजे शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. जन्माचं मूळ काय असेल तर पाप पुण्य आहे बाप, आणि पाप पुण्य कर्मातून जन्माला येतं. हे कर्म कुणाला सुटत नाही. कर्मनो गहन गती असं भगवान म्हणतात अर्जुनाला. या कर्माची गती गहन आहे. आता कर्म म्हणजे नेमकं काय? कर्म म्हणजे या शरीराकरवी होणारी क्रिया. मग या शरीरामध्ये 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. डोळा, कान, त्वचा, घ्राण म्हणजे नाक, रसना, ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. गुद, शिश्न, हस्त, पाय ही कर्म इंद्रिय आहेत. आणि याच्यामध्ये चतुष्ट अंतःकरण आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. या सर्वांकडून कर्म होतं. डोळ्याकडून कर्म होतं, कानाकडून कर्म होतं, कानाकडून कर्म होतं, कानाकडून कर्म होणारं ऐकण्याचं कर्म आहे. डोळ्याकडून होणारं कर्म पाहण्याचं कर्म आहे. घ्राणाकडून होणारं कर्म सुगंध दुर्गंध याची जाणीव करून देणार आहे. जिवेकडून कर्म रसस्वाद चाकणं आहे. गोड कडू ही जीभ सांगते, आणि शीत उष्ण ही त्वचा सांगते. थंड आहे का गरम आहे कोण सांगतं? त्वचा. ही जी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय शरीरामध्ये असताना ही इंद्रिय जे कर्म करतात, ह्या कर्माचा सूत्रधार भगवान परमात्मा. ही जी इंद्रियांचा जर आपण विचार केला, एका इंद्रियाची किंमत काय हॉस्पिटलला गेल्यानंतर कळतं. असं आहे. बरं, या इंद्रियांच्या पाठीमाग काय कला आहे, कशी कला आहे? याच्यामध्ये काय कोणतं यंत्रणा आहे का? काय कृत्रिम यंत्रणा आहे का आजच्या विज्ञान जगातलं? असं काही नाही. हे काही नाही. आता कीर्तनानंतर वेळ होती ती म्हणजे वारकरी संप्रदायातील भजनाची.
श्री गांगेश्वराच्या मंदिराच्या कार्यक्रमाच्या वेळी कोकणचे पालकमंत्री श्रीयुत नितेशजी राणे यांनी देखील या इथे आपली उपस्थिती दाखवली.
लाडके आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या इथे आगमन झालेलं आहे. आमच्या विनंतीस मान देऊन त्यांच्या इथे आगमन झालेलं आहे. ते ज्ञानेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही त्यांचं इथे हार्दिक स्वागत करीत आहोत. श्रीमंडळाचे अध्यक्ष आकाराम राणे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया राणे साहेबांना इथे सभा मंडपावर घेऊन येण्याची कृपा करावी. धन्यवाद साहेब. तर मंडळी, तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जाऊन चेक करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राजा द्या. टेक केअर. गुड बाय.